नगर परिषद नगरपंचायतींची मतमोजणीचे निकाल पुढे ढकलले आहेत, तर जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर जाणार आहेत. PMO आणि राजभवनाच्या नावात बदल, महाराष्ट्राचे बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे, तर AI मुळे वाढणारे श्रीमंत गरीब राष्ट्रातली दरी, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम आणि संकर्षण कराडेंची नवीन कविता चर्चेत. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 3 डिसेंबर वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट esakal.com पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे नगर परिषद नगरपंचायतींचे निकाल पुढे ढकलल्याची. राज्यभरात 264 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी चुरशीनं मतदान झालं, पण न्यायालयानं मतमोजणी आणि निकाल 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पडलंय. अनेकांनी यावर नाराजी व्यक्त करत थेट निवडणूक आयोगालाच धारेवर धरलंय. दरम्यान विखारी प्रकाराचे पडसाद हे मतदानाच्या दिवशी सुद्धा उमटले. अनेक ठिकाणांवर विविध गटात भांडणं झाली, तसंच दगडफेक करण्यात सुद्धा आल्यामुळे तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. या नगर परिषद आणि पंचायतींच्या निवडणुकांपूर्वी उमेदवारांनी विविध बाबींवर आक्षेप घेतले होते. त्यामुळे त्या प्रभागातील निवडणुका राज्य निवडणूक आयोगानं 29 नोव्हेंबर 2025 रोजी अधिसूचना काढत 20 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला. तसंच निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल हे 3 डिसेंबर रोजी जाहीर होतील असं या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं होतं. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात. जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर जाणार असल्याची. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर जाणार असून त्यापूर्वी महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. येत्या गुरुवारी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 29 महापालिकांच्या आयुक्तांसोबत निवडणूक आयोगानं बैठक बोलावली असून या निवडणुकीत निवडणुकांबाबत महापालिकांच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर 15 ते 20 डिसेंबर दरम्यान महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण काही ठिकाणी 50% वर गेल्यामुळे याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निकाल देताना आरक्षण 50% वर गेलेल्या जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या आरक्षणाची फेररचना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले. मात्र त्याच वेळी चंद्रपूर आणि नागपूर या महापालिकांबाबत निवडणुका घेण्यास न्यायालयानं कोणताही आक्षेप न घेता पुढे जाण्यास हरकत नसल्याचं मतही नोंदवलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात. PMO आणि राज्यभवनांच्या नावात बदल झाल्याची. पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलण्यात आलंय आणि ते आता सेवा तीर्थ म्हणून ओळखलं जाणार आहे. याचबरोबर देशातील राजभवनांची नावं सुद्धा बदलण्यात आली आहेत. त्यांना आता लोकभवन म्हणून ओळखलं जाणार आहे. भारताच्या सार्वजनिक संस्थांमध्ये एक मोठा बदल होतोय. प्रशासनाची कल्पना सत्तेकडून सेवेकडे आणि अधिकाराकडून जबाबदारीकडे जाते. हे बदल केवळ प्रशासकीय नाहीयेत, तर सांस्कृतिक, नैतिक देखील असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं. पंतप्रधान कार्यालय आता त्यांच्या 78 वर्ष जुन्या साऊथ ब्लॉकमधून निघून सेवा तीर्थ नावाच्या नवीन प्रगत कॅम्पसमध्ये जात आहे. हा बदल सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक प्रमुख भाग आहे. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात. महाराष्ट्राचे बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर झाल्याची. राज्य सरकारनं महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025ला नुकतीच मंजुरी दिली असून त्याचा शासन निर्णय उद्योग विभागानं काढलाय. बांबूला शेतीपूरक व्यवसाय म्हणून अधिक महत्त्व दिलं जात असून 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं आणि त्यातून पुढील 10 वर्षात 5 लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवलंय. उद्योग विभागानं जाहीर केलेलं हे धोरण राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन 2023शी सुसंगत आहे. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूयात.
AI मुळे वाढणारे श्रीमंत गरीब राष्ट्रातली दरी. सध्या सर्वत्र बोलबाला असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात AI क्षेत्रामुळे झपाट्यानं होणारे बदल आणि त्यामुळे रोजगारामध्ये होणारी स्थित्यंतरं ही गरीब आणि श्रीमंत राष्ट्र यांच्यातली दरी वाढवू शकतात, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवलाय. डेटा आधारित जगात गरिबांना त्याचा मोठा फटका बसू शकतो, असंही हा अभ्यास सांगतोय. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या नव्या अहवालानुसार AI मधून होणारे बहुतांश लाभ हे श्रीमंत देशांना मिळण्याची शक्यता आहे. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशींच्या वर्ल्ड रेकॉर्डची. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं विश्व विक्रमाला गवसणी घातलीय. बिहार संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभवनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2020 स्पर्धेत महाराष्ट्र संघाविरुद्ध विक्रमी शतक झळकावलं. त्याच्या या शतकाच्या जोरावर बिहारनं 20 षटकांमध्ये 3 बाद 176 धावा उभ्या केल्या. या शतकी खेळीमुळे 14व्या वर्षी T20त 3 शतकं नावावर करणारा वैभव हा जगातला पहिला फलंदाज ठरलाय. त्यानं 17 डावात हा पराक्रम केलाय. किशोर वयात सर्वाधिक T20 शतकं वैभवच्या नावावर आहेत. त्यानं गुस्ताव मेक्वेन 2 शतकं आणि आयुष म्हात्रे 2 शतकं यांचा विक्रम मोडलाय. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात. संकर्षण कराडेंच्या नव्या कवितेच्या चर्चेची. लेखक, कवी, अभिनेता म्हणून ओळखला जाणारा कलाकार संकर्षण कराडे हा कवी म्हणून सुद्धा तितकाच प्रसिद्ध आहे. अशातच आता संकर्षणची एक कविता सध्या चर्चेत आलीय. संकर्षणनं चहावर एक नवीन कविता केलीय. ती चाहत्यांना प्रचंड आवडलीय. त्यानं कवितेचा एक खास व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय. ही कविता म्हणताना त्यानं प्रेक्षकांना हसवलंय आणि टाळ्यांचा कडकडाट सुद्धा मिळवलाय. या त्याच्या कवितेच्या व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या कवितेची चर्चा होतीये. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.